नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यात सध्या सुरू असलेल्या 2023 मधील रिक्त असलेल्या 17,471 पोलिसांची भरती सुरू असून ती 1 सप्टेंबर पूर्वी संपणार असून त्यानंतर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये अंदाजे 7,000 पोलिसांची भरती होईल अशी माहिती आता काल गृह विभागातील महत्त्वाच्या नेत्यांनी दिली। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आतापर्यंत 2 वेळा पोलीस भरती पार पडली आहे, बट ती कशी झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यांच्याच कार्यकाळात 1976चा हा गृह विभागाचा आकृतिबंध बदल करून तयार करण्यात आलेली ही नवीन योजना आता वाढती गुन्हेगारी, शहर जिल्ह्यांचा विस्तार व वाढलेली लोकसंख्या आणि पोलीस ठाण्यांची गरज ओळखून त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला असावा असं सगळ्यांना आता वाटायला लागले। त्यानुसार मागील 2.5-3 वर्षात 30,000 पोलिसांची भरती झाली आहे। राज्यात 10 पोलीस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता देखील आता वाढवण्याची तयारी देखील सुरू आहे आणि तेथील आता जे काही नवीन शिपाई पोलीस तयार होतील त्यांना तिथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे। बट तत्पूर्वी महत्त्वाचं म्हणजे 1 सप्टेंबरपर्यंत सध्याची 14,471 पोलिसांची भरती ही पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाकडून सर्व जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आणि आता 25 जिल्ह्यात पोलीस शिपाई, 8 जिल्ह्यात चालक शिपाई व 5 जिल्ह्यात बॅट्समनची लेखी परीक्षा देखील घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची स्थिती पाहता ती परीक्षा लवकरात लवकर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे आणि जी काही पुढच्या रिक्त जागा ऑलरेडी झालेल्या आहेत त्या जवळपास 7,000 पोलिसांची भरतीसाठी आता नवीन GR काढण्यात लवकर येणार आहे आणि त्याची नोटिफिकेशन पण काही दिवसांनी जर आपण स्पष्टच बोललो तर या इलेक्शन नंतर ते होणार आहे। आता त्यांचं सरकार आलं तर नक्कीच होईल, म्हणजे लगेच नाही होणार, ते अजून 2-3 वर्ष घालतील, बट ते करतील। 7,000 पदांसाठीची भरती असणार आहे, त्यासाठी तयारी देखील चालू ठेवा। चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारी घंटीचा बटन ऑन करा। धन्यवाद।